पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मंत्री ऐकलत का? एक आनंदाची बातमी आहे। काय? हो असे काय रिॲक्ट होताय तुम्ही एकदम? हो आता या वयात कुणाच्या बायकोने सांगितलं की आनंदाची बातमी आहे तर कसं वाटेल ना? नुसती बातमी असं सांगत जा ना, भीती वाटते नाही तर। काय घाबरण्यासारखं हो यार, उगीच आपलं काहीतरी डोक्यात आणता। बरं ते सगळं जाऊ दे। हो नाही करता करता आमच्या भिशीच्या ट्रिपचं फिक्स झालं। काय सांगताय काय? ओ ही तर परमानंदाची बातमी आहे। एवढं काय? हा नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला परमानंद का झाला ते। मी गेल्या एका कोपऱ्यात बसून तुम्ही गेम खेळत बसणार मोबाईलवर दिवसभर। नाही सरकार, अजिबात नाही। उलट तुम्ही गेलायत म्हटल्यानंतर मी इतका बेचैन होईन ना। कधी जाणार? पुढच्या आठवड्यात। आणि चांगली 10-12 दिवस जाणार आहे यावेळेला। शंतनूचं लग्न झाल्यापासून मला अगदी कुठे जायला मिळालेलं नाहीये। हो ना, सुटकाच मिळाली नाही कधी ना तुला। घरातून कधी सुटकाच मिळाली नाही असं म्हणतोय। आता जातेस ना तर निश्चिंतपणे जा आणि निवांत राहा। सुनबाई घरात म्हणल्यावर कुठला निवांतपणा मला? मी आहे ना म्हणून सगळं निभावतीये। घेऊ दे पण तिला घराची जबाबदारी, मग कळेल तिला घर सांभाळणं म्हणजे काय असतं ते। बघूया काय करते ते। सारखं आपलं सगळ्यांना हे विका ते विका, हा प्लॅन विका, ती पॉलिसी विका, घराकडे लक्ष कुठे असतं तिचं या नादात? बापरे, आज सुनेचं कौतुक असं फारच कमी आवाजात चाललंय। काय आई, काय विशेष? विशेष काही नाही, आमची ट्रिप जाणार आहे। अच्छा, कोल्हापूर, नरसोबाची वाडी आणि त्याच्या आजूबाजूची सगळी देवस्थानं। अरे वा आई, संन्यास घेऊन आता देवदेव करणार वाटतं तू। सरिता सारख्या बायका संन्यास घ्यायला लागल्या तर पृथ्वी डळमळेल। मंत्री आई चिडायचं नाही, शांत हो, रिलॅक्स, आनंदी राहा, मस्त फिरायला जा आणि मज्जा कर। मस्त मज्जा। काय झालं? कोण मज्जा करणार आहे? कुठे करणार आहे? अगं तुझी सासूमा जाणार आहे फिरायला। हो, फार तर वेशीपाशी जाऊन परत येतील। वेशीपर्यंत नाही, चांगली दूरवर जाणार आहे मी। आणि 10-12 दिवसांची ट्रिप आहे आमची। खरंच? सासूबाई 10 दिवसांसाठी ट्रिपला जाणार आहेत? फारच आनंद झालेला दिसतोय तुला। ऑब्विसली होणार ना, म्हणजे 10-12 दिवस मला नो टोमणे, नो भांडणं, कोणी मला काहीच बोलणार नाही। किती मज्जा। अंकू, 1 सेंटीमीटर आणखी जास्त असशील ना तर आई तिचं जाणं कॅन्सल करेल। सो सॅड। सुनबाई घराकडे नीट लक्ष दे हो। मी नसेन आता 10-12 दिवस। आणि घरातून बाहेर पडताना सगळ्या कपाटांना कुलपेत नीट बघत जा। आणि हो, माझ्या विरोधात जशा तुझ्या डोक्यात खुरापती असतात ना कायमस्वरूपी, तसा हा फ्रीज कायमस्वरूपी भरून ठेवू नकोस सामानांनी। सासूबाई, तुम्हीच माझ्या विरोधात खुरापती करत असता। ए बाई, मला भांडायचं नाहीये हा आता। मला आनंदाने जाऊ दे ट्रिपला। आणि हो, आमच्या मंत्र्यांना नाश्त्यानंतर एक गोळी घ्यायची असते, त्याची आठवण कर त्यांना। नेहमी विसरतात। हो सासूबाई, तुम्ही लोड नका घेऊ। अगं हो, आणि माझ्या शंतनूला डब्यात लोणचं दे, मी केलेलं। सासूबाई, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही आपल्या किचनला ना कोल्हापूर समजा, तिकडनं हॉलमध्ये जा दुसरं गाव समजून, आणि तिकडनं तिसरं गाव म्हणून बेडरूम गाठा। मस्त ट्रिप होईल। हे ना असं असतं तुझं। मी जरा काही बोलले ना की लगेच तुला त्रास होतो। मला पण त्रास होतोय ना तेच ऐकून। एवढेच जर इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील ना तर नका जाऊ ट्रिपला। वा ग वा, असं कसं करेन मी ट्रिपला जाणार। आणि आता मी शॉपिंगलाही जाणार आहे। बरं, ट्रिपला जाऊ नका म्हणे। मी गेले ना की हवा तो सावळा गोंधळ घाला घरात। कोण येतंय बघायला इथे? तुकोबा म्हणतात तशी नाहीये मी। आवा गेली पंढरपुरा, वेशीवरून आली घरा। नाही आहेत ना तशा? अजिबात नाही। मग त्यांचा अभंग का वाया घालवताय? तुला काय प्रॉब्लेम आहे? मी जर काही बोलले ना की लगेच डिवचतेस मला। ते काही नाही, मी आता चालले ना ट्रिपला, येतच नाही बघ परत। काय जोक करता हो सासूबाई? आधी जाऊन तर दाखवा, म्हणे येतच नाही परत।
नाहीच येणार मी. काय घराचं करून ठेवणार आहेत माझ्या कुणाष्टो देवा नारायण. बाबा हे घ्या कोकम सरबत. वा वा वा. काय आज आपल्या घरातला कुस्तीचा आखाडा काय बंद आहे का? हा? थोड्या वेळातच सुरू होईल. तर दुसरा पैलवान आला ना परत की आखाडा लगेच सुरू. का दुसरा पहिलवान म्हणजे आई आई कुठे गेली? शॉपिंगला गेल्यात मैत्रिणी बरोबर. वाव नाईस. चांगलंय चांगलंय. करू दे तिला छान मस्त मनसोक्त शॉपिंग. तसंही खूप दिवसांनी अशी बाहेर झाली आहे ना फिरायला. चांगलंय. अहो बाबा मी आहे. तुझी आई यायची तेव्हा येईल. याचा आधी खिडकीतून येणं बंद करा. हा मी ना घराच्या सगळ्या खिडक्या पॅक करून टाकणार आहे. 1 मिनिट, मला घरी येऊ द्याल? दारातून ये जा. आला. हळू पडशील रे बाबा. हळू. माकड जन्माला घातल्याचं वाटतं मला अनेक वेळा. हे घे. थँक्यू वहिनी, सो स्वीट ऑफ यू. आणि बाबा तुम्ही खिडक्या लावा, नाहीतर घराला खिडक्या नसतील तरी चालतील, पण घराला घर पण हवं, असं माझी मैत्रीण म्हणते, चिंगी चुळगुळे नावाची. काय नाव आहेत रे ह्याच्या मैत्रिणींची? आई आकार उकार काना मात्रा नसलेली. सगळ्यांचं बारसं कर पुन्हा. बाबा बारसं करायची गरज नाहीये. त्यापेक्षा आई घरी नाहीये, आपण पार्टी करूया. काय दादा वहिनी? हो हो गुड आयडिया. आपण घरच्या घरी पिझ्झा पार्टी करूया. हा येस चालेल. मी माझ्या मैत्रिणींना बोलवतो. अरे काय पोरात रे तुम्ही. सरिताकडे नाही म्हणले तुमच्या मित्रमैत्रिणीच्या पार्ट्यांना? अहो पण बाबा क्लास टीचर वर्गात नसताना दंगा करायला मजा येते की नाही, तसं आहे. तुम्ही पण करा ना काहीतरी तुमचे प्लॅन्स. बाबांचा फक्त एकच प्लॅन, मोबाईल गेम. आणि काय डोंट अंडर एस्टिमेट युअर फादर. माझं तर ठरलंय बाबा. मी सासूबाई नसताना 10 दिवस हवं तेव्हा झोपणार, हवं तेव्हा उठणार, हवे ते ड्रेसेस घालणार आणि हवं ते करून खाणार. घ्या 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 बडीशेप घ्या. अहो खा हो, अन्न पचेल, पोटाला बरंच. घ्या. सरकार एवढ्या प्रेमाने नका वागू. उद्या ना असं ट्रिपला गेल्यानंतर मी तुम्हाला खूप मिस करेन. खरंच मिस कराल मला? हो ना. म्हणजे तुम्ही गेलात आणि मी गेम खेळायला असा मोबाईल हातात घेतला की मला लगेच तुमची आठवण येणार. गेम गेम गेम. आता ना 10 दिवस तुमचा फोन मी माझ्यावरच घेऊन जातो. नाही मग बसा बोंबलत. गेम खेळतात ते कळते. ऐका असं चिडू नका. तुम्ही असं ट्रिपला जाताय की नाही, असं मस्त एन्जॉय करा. होय हो, पण 10 दिवस म्हणजे जरा जास्तच होतात नाही हो? ते 10 दिवस म्हणजे 10 लेवल सारखे असतात. अशा लेवल आपलं दिवस जाते, तुम्हाला कळणार पण नाही. ते माझं झालं, पण तुमचं काय? तुम्हाला खूप अवघड जाईल ना हो. सरकार तुम्ही इथून जायच्या आधीच तुमच्या येण्याच्या वाटेकडे मी असा डोळे लावून बसलोय हो. ते ऐकलं ना मगाशी? सगळं सुनबाईंचं ऐकलेलं आहे मी. काय तर म्हणे घरात पार्ट्या जोडणार आहे, मनाला येईल तसं वागणार आहे. सगळं काय ऐकलंय मी ट्रिपला जाते याचा माझ्यापेक्षा तुम्हालाच सगळ्यांना जास्त आनंद झालाय. काय करणार आहात ना माझ्या घराचं कठीण आहे रे देवा. ती सुनबाई तर काय धन्यच करून ठेवणार आहे माझं घर. हो नाही तुम्ही नका काळजी करू. तुमची सुनबाई ना तुमचं घर व्यवस्थित सांभाळेल. हा तुम्ही निश्चिंत राहा, शांतपणे झोपा. गुड नाईट. गुड नाईट म्हणे. सुनेच्या हातात घराची जबाबदारी दिल्यावर कसली झोप लागते मला सुखानं. काय करून ठेवणार आहे कोणास ठाऊक. म्हणे मी गेल्यावरती इथे मनाला येईल तसं वाटेल तसं वागणार आहे. पण मी गेले तर वागशील ना. हा देवा नारायणा, नको रे देवा. ट्रिप नको पण सुनेला आवर असं झालंय.
कॅन्सल्स करून टाकते. ना. सुनेवर घराची जबाबदारी टाकू शकत नसल्याने मी ट्रिपला येणार नाही. नको नको, असं नको. कॅन्सल. सुनबाई बिझी आहेत, त्यामुळे घरात कोणीतरी असणं आवश्यक आहे. यायची खूप इच्छा आहे पण येऊ शकत नाही. क्षमस्व. सेन. हे बरं. हाय अंकू, कशी आहेस तू? असं आपल्याला तुझं करायला पाहिजे. मी काय करतोयस? काय करतोयस म्हणजे आता 10 दिवस आई नाहीये ना आपल्या घरी, तर मग असं जरा रोमॅन्टिक होण्याची प्रॅक्टिस नको का करायला? हा, तुला माहितीये मी तर सगळं ठरवलंय. म्हणजे आपण आता 10 दिवस ना मस्तपैकी घरीच आपलं हनीमून साजरा करू आणि कॅन्डल लाईट डिनर सुद्धा. काय म्हणतेस? स्वप्नरंजन बंद कर. असं काहीही होणार नाहीये. का? एक मिनिट, का नाही होणार आहे? काय झालंय आता? कारण सासूबाई ट्रिपला जाणारच नाहीये. अरे हे कधी घडलं? का नाही जाणार आहे ती? घराचा मोह सुटत नाहीये त्यांना. एक मिनिट, अरे घराचा मोह न सुटायला ती काय कायमची जाणार आहे का इथनं? 10 दिवसांची गोष्ट आहे ग. पण हे त्यांना कळत नाहीये ना. त्यांना असं वाटतंय की मी बेजबाबदार आहे, मला काहीच काम येत नाही, मी घर सांभाळूच शकणार नाही. आई तुला असं डिरेक्टली बोलली हे सगळं? डायरेक्टली बोलतात का त्या? कधी टोमणे मारत होत्या मला. शंतनू, मी खरंच एवढी वेंधळी आहे का रे? अरे वेडीस का तू? तू कधीपासून असं आईचं हे सगळं बोलणं असं मनावर घ्यायला लागलीस? हा, असं काहीच नाहीये. तू शांत हो, रिलॅक्स हो. तुला माहितीये का मला काय वाटतंय? आई ना मुद्दाम करते हे सगळं तुला त्रास द्यायला. खोटं बोलते ती. तिने काही कॅन्सल वगैरे नसेल केला प्लॅन. त्यांनी ऑलरेडी भेशीच्या ग्रुपवरती मेसेज करून कळवलंय. सगळ्या बायका फोन करतायत आणि त्या त्यांना एकच गोष्ट सांगतायत, माझ्यावर घराची खूप जबाबदारी आहे, माझ्या सुनेला काही जमत नाही, मला थांबावं लागेल. आपल्या सासूचा आपल्यावर जरा पण विश्वास असू नये का? याला काय अर्थ आहे? तू शांत हो. मी शांतच आहे बरं का मंत्री, पण तुमची वेंधळी सून आहे ना, तीच सकाळपासून घरात आदळआपट करते. आता तुम्ही तुमचा प्लॅन अचानक कॅन्सल केल्यावर असंच होणार ना. तुम्हाला दुःख होत आहे वाटतं मी माझे प्लॅन कॅन्सल केले म्हणून. मला तर वाटतं की तुम्ही सारखं माझ्या नजरेसमोर असावं. बघा तुमचा फोटो माझा स्क्रीन सेव्हर आहे. हो का? सराईतपणे खोटं बोलण्याची सुद्धा ना सवय असावी लागते आणि तुम्ही त्याचे अजिबात कष्ट घेऊ नका, कारण तुमचा चेहरा सगळं काही बोलतो. मी प्लॅन कॅन्सल केले म्हटल्यावर चेहरे पडणारच ना तुमचे मंत्री. बाबा, सासूबाईंना सांगा त्यांना म्हणून माझे प्लॅन्स माझ्या मैत्रिणींच्या घरी सुद्धा होऊ शकतात, कारण त्यांच्या सासवा त्यांच्यावर संशय घेत नाही. कारण त्यांच्या सुना अशी कृती करत नसतील. आपली सासू ट्रिपला चालली म्हटल्यावर त्याच्याकडे संधी म्हणून बघत नसतील मंत्री. मी जरा माझं आयुष्य जगावं म्हटलं, जरा सेलिब्रेट करावं म्हटलं, तर त्यात काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही दोघे एकमेकांसमोर बसून बोलता का? तुमच्या बोलण्यामध्ये ना माझा असा टेबल टेनिस सारखा गेम होतोय. टेबल टेनिस इथे पण मेले तुम्हाला गेमच सुचतो ना. पण हिला सांगा ना, हिला असं वाटतं मी तर जगणं मुश्किल करून टाकलंय म्हणून. पण मी जर सेलिब्रेट करावं म्हटलं, तुम्ही नसताना बेडवर जरा आरामात झोपावं म्हटलं, तर त्यामुळे मी घर सांभाळू शकत नाही असं वाटलं का तुम्हाला? हो, तू मज्जा करणार म्हणजे मग तुझं घराकडे, घरातल्या माणसांकडे कसं लक्ष राहणार? तुला ते जमणारच नाही. मुई सेलिब्रेट. फोन वाजला. हॅलो. हो हो हो, निघाले, लगेच येते. हा, ओके, बाय. निघाले मी शॉपिंगला मैत्रिणी बरोबर. तोपर्यंत कुणाला जी काय मज्जा करायची आहे ना ती करून घ्या. मी येईपर्यंत मज्जा करताय.
मान अडकली माझी. काय तुमच्यामुळे ना मला काही बोलता येत नाही बाबा. सॉरी. अहो मंत्री चला, सुलू आजी बेशुद्ध पडल्यात. अरे बापरे. मान सांभाळा. हो आई 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 आई. तुला सांगतो शांतनू, सुलवाजीची अवस्था फारच भयंकर होती रे. म्हणजे तिला ग्लानी येत होती, धाप लागत होती. आम्ही घाबरून गेलो होतो, पण अंकितानी पटकन डिसिजन घेतला, गाडी बोलवली, आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊनच गेलो. बापरे. पण अगं हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा ते हॉस्पिटलवाले ट्रीटमेंट करायला तयारच नाही. का? ते म्हणले पहिले 25,000 रुपये ऍडव्हान्स भरा. अरे देवा. मग बघ ना, ते हिच्याकडे कार्ड होतं अंकिताकडे, ते पटकन स्वाईप केलं तिने, भरले 25,000, तेव्हा ट्रीटमेंट सुरू झाली. हे मात्र छान केलं हा सुनबाईंनी. हो ना, पण अगं त्या सुलवाजी बरोबर रात्री सोबतीला थांबायलाच कोणी नाहीये ना. मग अंकिता म्हणली की मी थांबते, तुम्ही जा घरी. अय्या अहो, पण मला सांगायचं, मी थांबले असते. अगं हो, मी म्हणालो तसं तिला, तर ती म्हणली की नको नको, इथे खूप धावपळ करावी लागेल आणि सासूबाईंना रात्रीचा उगाचच त्रास नको द्यायला, त्यापेक्षा मी थांबते, तुम्ही जा घरी, मी आलो घरी. तशी तिला माझी काळजी असतेच हो. पण काय अर्थ आहे म्हणजे? अरे इतर वेळेला किती अशी खार खाऊन असते ते सुलू आजींवर, नाही का? हो, पण ते सगळं मनात न ठेवता तिने वेळ निभावून नेली की नाही शंतनू, हे जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर बोललीस तू. नाही म्हणजे अगदी बरोबर. नाही पटतच आहे मला हे सगळं, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की अशा बेजबाबदार, अशा म्हणजे अशा 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 कमी अकलेच्या सुनेला एक नंबर. हो, पण अशा वेंद्र्या सुनेला कसं जमलं ग हे सगळं? नवल नाही वाटत आहे का तुला? असं बोलतो साईला, असं बोलतो साईला. मस्ती करतोय अगं आई मी, काय तू पण रागवतेस? हो ना, मग तशीच आम्ही दोघी सुद्धा मस्ती करत असतो. अच्छा. आम्ही सगळं गमती जमती करत असतो सासू सुना. आमचं वागणं बोलणं इतकं मनावर नका घेऊ, कळलं ना? हा नाही, आम्ही नाहीच घेत मनावर. हा. पण आई, तुला तुझ्या सुनेवर इतका पण विश्वास नाहीये का ग की तू तिच्या भरोशावर 10 दिवस घर सोडून जाशील? सरकार, हे तुमचं वागणं मलाही पटलेलं नाही. नाही, ते जरा चुकलंच माझं. जरा नाही, जास्तच चुकलंय माझं. अरे मला कळतंय, पण माझ्यातल्या सासूला वळत नाहीये ना ते. सुनबाई, अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं ये लवकर, गरम गरम चहा केलाय, नाश्ता केलाय, ये बस बस. हो बसते. रात्रभर जागरण झालंय ना तुला, बस. हो जागरण झालंय, पण सुलू आजीमुळे नाही झालंय, तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे? मी काय केलं बुवा? काय आहे, मी तिकडे असताना तुम्ही घर नीट सांभाळताय का नाही ह्या विचाराने मला झोपच नाही लागली हो. बघितलं असं शंतनू, तुझी बायको मला कसं बोलते ते. गंमत केली हो सासूबाई. बरं, सुलू आजीने निरोप पाठवलाय की तुम्ही जेवण घेऊन त्यांच्याकडे जा. बरं, पण आता कशा आहेत त्या? बरी आहे, डॉक्टरांनी सांगितलंय काळजी करण्यासारखं काही नाहीये, 1-2 दिवसात डिस्चार्ज मिळेल. देवच पावला ग बाई. पण सुनबाई, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे हा. केवळ आज तुझ्यामुळे सुलवाजीचा जीव वाचलाय. अंकिता, आज तुझ्या सासूला तुझं जरा कणभर जास्तच कौतुक वाटतंय. वाटणारच, आणि म्हणूनच आज एक आनंदाची बातमी मी तुम्हाला देणार आहे. अरे तेव्हा सरकार, असं नका बोलत जाऊ, भीती वाटते खूप. गप्प बसाओ. सुनबाई, मी ट्रिपला जाणार आहे. काय सांगताय काय? पण सासूबाई, तुम्ही ट्रिपला जावं म्हणून मी हे सगळं केलेलंच नाहीये, किंवा मी जबाबदार आहे हे प्रूव्ह करण्यासाठी, किंवा मी काहीतरी सांभाळू शकते म्हणून पण नाही केलं. त्या वेळेची ती गरज होती, तेच करणं योग्य होतं. पण त्यालाच तर महत्व आहे ना सुनबाई. तुझ्यासारखी खंबीर सून असताना मला काळजी करायची गरजच नाहीये ना. मी निश्चिंतपणे जाणार आहे ट्रिपला. एक खरं खरं सांगू का सासूबाई, जोपर्यंत हे घर तुम्हाला फक्त तुमचं वाटतं ना, तोपर्यंत तुम्ही निश्चिंतपणे जाऊच शकणार नाही. माझं कसं आहे, मला हे घर ना माझं वाटतं ना तुमचं वाटतं. मला असं वाटतं की हे घर आपल्या सगळ्यांचं आहे. खरंय सुनबाई, हे घर तुझं नाही, माझं नाही, हे घर आपल्या सगळ्यांचं आहे.
चला मंत्री, येते मी. हा अच्छा सासूबाई एक मिनिट थांबा. आता काय निघाल्यावर काय यायचं? हॅपी जर्नी. शांत राहायचं, शांत. हा. शांत. घ्या घ्या लवंगा, आ, काळजी घ्या, तब्येत सांभाळा. ओके. थँक्यू. तू सुद्धा घराकडे लक्ष ठेव हो. नाही म्हणजे मज्जा करा, धमाल करा, पण घराकडे दुर्लक्ष करू नका. हं? पण सासूबाई नक्की जाताय ना तुम्ही? नाही म्हणजे खरंच वेशीपर्यंत जाऊन परत येणार नाही ना? बघितलं, हे असं वाकडं बोलणं असतं हिचं. आता वाकडं कुठे काय, भरोसा नाही तुमच्यावर म्हणून म्हणते. तू आलीस मोठी भरोशाची. तर मी जाणार म्हणून सांगितलं ना तुला, परत परत काय तू करतेस असं? मी तर जाताना भांडू नका माझी, छान आनंद. मग तू नीट बोल माझ्याशी, कळलं ना? हे बोलण्याची काहीच गरज नाही. बाबा अहो आत्ताच प्रेमाने वागत होत्या हो एकमेकींशी, अचानक काय होतं यांना असं भांडायला? तुला सांगतो, सासू सुनेचं नातं हे अगम्य असतं, पण विचार करायचाच नाही. अगम्य. येस.